ओके, सो लेट स्टार्ट. तर आज आपण कॅनवाचे काही ऍडव्हान्सचे फीचर्स जे आहेत तर ते थोडंसं ओव्हरलुक जो आहे तर तो घेणार आहोत. मी सेम फोल्डर मध्ये काम करते. ठीक आहे, आपण लास्टचे काही डिझाईन्स बनवले तर त्याच फोल्डर मध्ये मी काम करते. ठीक आहे, तर पेज नंबर 2 आपण वरती शिफ्ट करू शकतो. ठीक आहे, इथे तुम्हाला एरो बटन दिलेला असतो. पेज सिम्पली तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सिक्वेन्स जो आहे तर तो चेकआउट करू शकता. इथे तुम्हाला डुप्लिकेटचा पण ऑप्शन दिलेला असतो. इथे हा जो ऑप्शन आहे याला आपण बोलतो डुप्लिकेटचा ऑप्शन. ठीक आहे, सो दॅट तुम्ही पूर्ण पेज जे आहे तुमचं ते डुप्लिकेट करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे, ठीक आहे, आपण 2 पेजेस डुप्लिकेट केले होते ऑलरेडी. ठीक आहे, तर मी इथे पेज डुप्लिकेट केलं तर सेम डिझाईन मला सेकंड अँड थर्डला अवेलेबल होईल. आता डुप्लिकेट पेज का करायचा? ठीक आहे, डुप्लिकेट पेज का करायचा? कारण जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इमेज मध्ये जर तुम्ही काहीतरी वेगळा बॅकग्राऊंड ऍड करणार आहात, फॉर एक्झाम्पल मी एलिमेंट्स मध्ये सर्च करते, इथे बघा ग्रे बॅकग्राऊंडच सर्च करते, पण टेक्स्चर जो आहे तर तुम्ही एक वेगळा टेक्स्चर घेऊ शकते तिकडे ग्रे बॅकग्राऊंड साठी. ठीक आहे, फोटोज मध्ये सर्च करते. ठीक आहे, तर हा टेक्स्चर घेऊन बघूयात. ठीक आहे, सिम्पली 3 डॉट्स वरती क्लिक करायचं आणि थोडस खाली स्क्रोल करून रिप्लेस बॅकग्राऊंड, तुमचं बॅकग्राऊंड रिप्लेस झालं. ठीक आहे, अगदी डिझाईन सेम आहे सेकंड आणि थर्ड पेज वरती, पण इकडे काय केला, थोडासा बॅकग्राऊंडला तुमचा टेक्स्चर जो आहे तर तो आपण ऍड केला. ठीक आहे, इथे काहीच टेक्स्चर नाही, तर टेक्स्चर आहे. इथला इमेज जो आहे तर तो तुम्हाला चेंज करून बघायचा असेल, फॉर एक्झाम्पल मी एलिमेंट्स मध्ये इथे इंडियन टीचर म्हणून सर्च करते. एलिमेंट्स मध्ये काय सर्च करते? इंडियन टीचर. तर मला फोटोज लागतील. ठीक आहे, चेकआउट करूयात फोटोज. फॉर एक्झाम्पल हा मी डिलीट करते आणि हा मी इथे ऍड करते. ठीक आहे, सो दॅट तुम्ही तुमच्या क्लायंटला असेल ऑप्शन्स देऊ शकता. याचा बीजी रिमूव्ह करूया. बॅकग्राऊंड रिमूव्हचा ऑप्शन आहे बघा इथे वरतीच. सिम्पली बीजी रिमूव्ह केला. परफेक्ट. मार्जिन कमी करायची, जेवढा एलिमेंट असेल तेवढीच मार्जिन ठेवायची, अगदी क्रॉपही करायची नाही, सो दॅट तो इतर एलिमेंट्सना डिस्टर्ब करणार नाही. परफेक्ट. तर इथे तुम्ही एक तुमच्या क्लायंटला ऑप्शन देऊ शकता की एकतर हा फोटो असेल ऑरल्स हा फोटो असेल. मग क्लायंटला तुमचे चॉईस मिळतात. ठीक आहे, अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही हे चेंजेस करू शकता. ठीक आहे, कलर कॉम्बिनेशन काय चेंज करायचे आहे तर ते तुम्ही चेंज करू शकता. फॉन्ट कॉम्बिनेशन चेंज करायचं आहे तर ते तुम्ही इकडे चेंज करू शकता. ठीक आहे, त्यामुळे डुप्लिकेट केला ना पेज, ते ऑप्शन्स मिळतात. क्लायंटला तुम्ही सेकंड अँड थर्ड दोन्ही इमेजेस पाठवू शकता. ठीक आहे, सेकंड थर्ड दोन्ही क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे किंवा त्यांच्या चॉईस प्रमाणे यातली कुठलीही डिझाईन जे असेल तर ते चूज करू शकता. परफेक्ट. आता याच्यामध्ये डुप्लिकेटचा पार्ट आज आपण बघितला पहिला, डुप्लिकेट पेज, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस काय असतील तर ते करू शकता. कधी कधी इथे पूर्ण कलर पण तुम्ही वेगळा घेऊ शकता. फक्त जर कलर वेगळा घेतलात तर बॅकग्राऊंड पूर्ण चेंज करायला लागेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जर अशा टाइप मध्ये काही टेक्स्चर घेतलात तर मग बॅकग्राऊंड चेंज करावं लागेल नक्कीच. ठीक आहे, कारण बॅकग्राऊंड जो आहे तर तो डार्क असेल तर इथे तुम्हाला तुमचा टेक्स्ट जो आहे तर तो अशा कलर मध्येच ऍड करावा लागेल. ठीक आहे, मग पुन्हा कलर कॉम्बिनेशन चेंज होतो. इथे इफेक्ट्स दिलेत, आता इफेक्ट्सचा पार्ट मी आज तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, इथे इफेक्ट्स जे आपण दिलेले आहेत तर ते पुन्हा चेंज होतील. ठीक आहे, मी नन देते आता सध्या. ठीक आहे, कलर कॉम्बिनेशन पण चेंज करावं लागेल. इथे हा जो आहे तर याचे पण कलर्स मी चेंज करून येलो करते. ठीक आहे, तर अशा टाइप मध्ये मग पुन्हा कलर चेंज जो आहे तर तो तुम्हाला करावा लागतो. बॅकग्राऊंड जर चेंज केला तर, कलर मध्ये जर मेजर चेंजेस तुम्ही केले तर हे चेंजेस तुम्हाला करावे लागतात. कारण तुमचा जो कॉम्बिनेशन असणार आहे, कलर चार्ट जो असणार आहे, ठीक आहे, तो कसा असणार आहे, मी इथे तुम्हाला एक थोडक्यात कलर चार्ट एक्सप्लेन करते. मी काही शेप्स घेते. ठीक आहे, इथे फर्स्ट स्क्वेअर आहे माझा. सेम मी ऍड करते सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे, आणि सेम अशाच पद्धतीने मी इकडे ऍड करते. इकडे ऍड करण्यासाठी एक
शॉर्टकट ट्रिक आहे. काय शॉर्टकट ट्रिक आहे? हे सगळे एकत्र सिलेक्ट करायचे आणि याचा डुप्लिकेट करायचा, एकत्रच ग्रुप होतील. पुन्हा डुप्लिकेट करायचा, सेम ॲज इट इज आहे. ठीक आहे. आता एक मी टेक्स्ट घेते, इथे मी ही टेक्स्ट प्लेस करते, थोडस झूम करते, टेक्स्ट वरती चेंजेस करून लिहिते हॅलो. ठीक आहे. आता बघा आपला जो बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे, आपला जो बॉक्स आहे तर त्याचा कलर काय आहे? ब्लू, विच इज डार्क कलर. आणि जो आपण कलर घेतलाय ब्लू वरती लिहिण्यासाठी तर तो पण डार्क कलर आहे, जो की आहे ब्लॅक. ठीक आहे. तर इकडे तुम्ही वेगवेगळे कलर ऑप्शन्स वापरू शकता, लाईट कलर्स, सो दॅट ते डार्क कलर वरती व्यवस्थित रिफ्लेक्ट होतात, कुठलाही लाईट कलर. ठीक आहे. इथे बघा लाईट कलर, हा कलर पॅलेट तुम्ही ओपन करू शकता. इथे तुम्हाला कलर पॅलेटचा ऑप्शन मिळतो. सिम्पली कलर पॅलेट ओपन करायचा आणि जितके लाईट कलर्स आहेत इकडे या साईडला लाईट कलर्स, ठीक आहे, कारण इथे व्हाईट सोबत तो कलर मिक्स होतो. आणि या साईडला खाली आला तर डार्क कलर्स, कारण तो कलर ब्लॅक सोबत मिक्स होतो कलर पॅलेट मध्ये. ठीक आहे. तर हे जे लाईट कलर्स आहेत तर ते यूज करा. इझिली तुमची टेक्स्ट जी आहे ते विजिबल होतीये. परफेक्ट. आता यालाच मी डुप्लिकेट करते, इथे प्लेस करते. तर दुसरा कलर कॉम्बिनेशन मी हा वापरून बघते, हा. ठीक आहे. इथे पण पुन्हा हा कलर घेतला की पुन्हा कलर पॅलेट मध्ये जायचं आणि जितका लाईट त्यातला कलर तुम्ही घेऊ शकताय तर तितका लाईट कलर घ्यायचा, इझिली तो विजिबल होईल. ठीक आहे. आता मी ते कलर चेंज करते त्या बॉक्सचा, जो की करते रेड. वेगवेगळे कलर्स देते मी बॉक्सला. आता इथे मोस्टली पहिल्या पार्ट मध्ये ना मी डार्कच कलर्स वापरते सगळे. ठीक आहे. ग्रीन कलर पण घेते, जो की डार्क ग्रीन असेल. कलर पॅलेट मध्ये जायचं आणि इकडे डार्क ग्रीन. ओके. तर हे टोटल 4 आहेत. सेम टेक्स्ट घेते, सेम टेक्स्ट मी डुप्लिकेट करते, इथे पेस्ट करते. ठीक आहे. तर कलर कॉम्बिनेशन किती इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यासाठी मी हा चार्ट जो आहे तर तो तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. तर रेड वरती हा कलर जो आहे तर त्याच्याही पेक्षा जर मी काही दुसरे कलर्स घेतले तर ते अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतील. ठीक आहे. कलर पॅलेट मध्ये जायचं, इथे पण सेम. ठीक आहे. इथे व्हाईट सोबत मिक्स होतात, इथे ब्लॅक सोबत मिक्स होतात. ठीक आहे. तुमच्या कलरच्या अकॉर्डिंगली कलर पॅलेट इथे ऍड करायची. इथे पण मी येलो कलर मधलाच कलर घेते. ठीक आहे. थोडक्यात जे डार्क कलर्स आपण घेतलेत तर त्याच्यावरती तुम्हाला जी टेक्स्ट ऍड करायची आहे तर ती लाईट कलरचीच हवी. आणि इन केस तुमचा बॉक्स जो आहे, जस्ट अ सेकंड, मी बॉक्सचा कलर चेंज करते. इथे करते येल्लो, इथे करते लाईट ग्रीन, इथे करते ग्रे, इथे करते दिस कलर आणि यातलाही फेंट कलर मी घेते थोडासा. ठीक आहे. बॅकग्राऊंडचा कलर करते व्हाईट. बॅकग्राऊंड जो आहे आपल्या या पेजचा तर त्याचा कलर मी करते व्हाईट, सो दॅट व्यवस्थित सगळे कलर्स दिसते. ठीक आहे. हा हॅलोचा पार्ट आहे, डुप्लिकेट करते, इथे घेते. ठीक आहे. तर लाईट कलर वरती लाईट कलर दिसतोय का व्यवस्थित? नाही. तुमचे टेक्स्ट व्यवस्थित हायलाइट होते का? नाही. तुमचा ऍडव्हर्टिजमेंटचा जो काही पोस्टर असणार आहे तर तो तितका अट्रॅक्टिव्ह होणार आहे का अशा कंडिशन मध्ये? नाही. त्यामुळे येलो कलर वरती कुठलाही डार्क कलर, जसं की ब्लॅक कलर असेल, ग्रीन पण चालेल, रेड ही चालेल. ठीक आहे. दिस ब्लू कलर नाही चालत, याच्यातला डार्क शेड जो की ब्लॅक कलर मिक्स केल्यावरती होतो खाली. ठीक आहे. इकडे बघा हा कलर पॅलेट आहे तुमचा. इकडे गेलात ना तर लाईट कलर्स आहेत सगळे, हे व्हाईट सोबत मिक्स होतात. आणि इकडे जर खाली बॉटमला आलात ना तर मग डार्क कलर्स होतात हे. ठीक आहे. तर कुठलाही डार्क कलर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. परफेक्ट. पुन्हा सेम डुप्लिकेट करते, इथे प्लेस करते, त्याच्यावरती मी रेड ऍड करते. ठीक आहे. मग कलर पॅलेट मध्ये जाऊन डार्क रेड पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. फेंट करायचे नाहीत, फेंट केले तर ते दिसणार नाहीत. डार्क शेड मध्ये कुठलाही कलर असेल तर तो इझिली तुमच्या डिझाईन वरती मॅच होईल. ठीक आहे. ग्रे घेतला, ग्रे वरती पण डार्क कलर सूट होत आहेत. ठीक आहे. मी लाईट कलर घेतला, अशा टाईप मध्ये घेतला तर तो व्यवस्थित विजिबल होतोय, व्हाईट कलर फक्त. ठीक आहे. बट हा कलर, तर मी या कलरच्या पॅलेटला ओपन करते, डार्क कॉम्बिनेशनला येते त्याच्या, तर हे विजिबल होत नाहीयेत. इकडच्या कॉम्बिनेशनला येते तर हा व्यवस्थित विजिबल होतो. ठीक आहे.
तर जो कॉम्बिनेशन तुमच्या कलरला व्यवस्थित मॅच करतोय तर तोच कॉम्बिनेशन तुम्हाला तिकडे वापरायचा आहे. ठीक आहे, इथे पण सेम. ठीक आहे, तर हा असणार आहे तुमचा कलर चार्ट. तर ही आजची तुमची पहिली असाइनमेंट असणार आहे, जी कम्प्लीट करून तुम्ही चेकिंगला पाठवू शकताय. आय होप तुम्ही सगळे असाइनमेंट आतापर्यंत सबमिट केले असतील चेकिंगसाठी. चेकिंगला पाठवणं खूप महत्वाचं आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करून घ्या प्लीज. ठीक आहे, चेकिंगचा नंबर मी सगळ्यांना दिलेला आहे, त्याच नंबरवरती पाठवायचे आहेत असाइनमेंट्स ज्या काय आहेत तर चेकिंगला तुमचे, आणि डाऊट्स पण सेम नंबरवरती क्लिअर करून घ्यायचे. सिम्पली व्हॉट्सअपला पाठवा, इथून PNG मध्ये डाउनलोड करा तुमचा फोटो, आणि डेली जे काय असाइनमेंट्स तुम्ही करताय तर ते पाठवून तुमची शंका काय असतील तर त्या पूर्ण विचारून घ्या. ठीक आहे, तर हा आपला आजचा होता असाइनमेंट नंबर 2. फर्स्ट काय होता, मी पेज डुप्लिकेट दाखवला, आणि सेकंड काय होता, हा कलर कॉम्बिनेशनचा एक चार्ट होता तर तो मी एक्सप्लेन केला. ठीक आहे, ऍड पेज करते. आता मी नेहमीच माझे डिझायनिंग जे पेज आहे तर ते पेज नंबर 1 ला ठेवते, त्यामुळे हे पेज मी वरती मूव्ह अप करते, पेज नंबर 1 ला मी ऍड करते. ठीक आहे, तर आज आपण थोडासा पार्ट बघणार आहे इफेक्ट्सचा. ठीक आहे, जो की ऍडव्हान्स मधला इफेक्ट आहे. मी अगदी कमी वेळेत तुम्हाला एक्सप्लेन करते, मग डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. ठीक आहे, पार्ट प्लीज स्किप करू नका, फुल लेक्चर्स कम्प्लीट लेक्चर्स अटेंड करा. ठीक आहे, कारण जे जे पॉइंट्स मी सांगते तुम्हाला मध्ये मध्ये तर ते खूप महत्वाचे आहेत. तर हा आहे माझा एक टेक्स्ट. ठीक आहे, इथे तुम्ही वेगवेगळे फॉन्ट्स त्याला अप्लाय नक्कीच करू शकताय. ठीक आहे, मी हा अप्लाय करते. आता बघा, टेक्स्ट चेंज करूयात आणि टेक्स्टला आपण हॅलो असं नाव देऊयात. ठीक आहे, थोडी साईज पण मी मोठी करते सो दॅट बेटर एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. ठीक आहे, टेक्स्ट वरती क्लिक करायचं, इथे इफेक्ट्सचं ऑप्शन आहे. ठीक आहे, मोबाईल वरती इफेक्ट्सचं ऑप्शन खाली आहे बॉटमला. आपण एखादी ट्युटोरियल करतो तर त्यावेळी मोबाईलचा पण पार्ट मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे, इफेक्ट्सचा पार्ट आहे. मोबाईलमध्ये ना सिम्पली एफचा सिम्बॉल असतो इफेक्ट्स म्हणून, एफचा सिम्बॉल. ठीक आहे, इफेक्ट्स वरती क्लिक केलं, इकडे सगळे इफेक्ट्स ओपन होतात. किती आहेत टोटल? आता हा नन म्हणजे काहीच इफेक्ट नाहीये. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल किती इफेक्ट्स आहेत? टोटल 9 इफेक्ट्स आहेत. पहिला इफेक्ट काय आहे स्टडी करूयात. झूम करते हा पार्ट. पहिला इफेक्ट कोणता आहे? शॅडो. ठीक आहे, बघा त्याच्या सोबतच त्याचं चित्र पण दिसते की नक्की काय आहे. शॅडो वरती क्लिक करते, एक शॅडो आला तुमच्या डिझाईनला. ठीक आहे, आता हे तुमच्या शॅडोची सेटिंग्स थोडक्यात सांगते. ऑफसेट म्हणजे काय? ऑफसेट म्हणजे तुमच्या शॅडोचं तुमच्या टेक्स्ट पासूनचं डिस्टन्स, तुमच्या शॅडोचं तुमच्या टेक्स्ट पासूनचं डिस्टन्स. ठीक आहे, तर ते जास्त असणार आहे. मॅक्झिमम 100 एवढं करू शकतो, मिनिमम 0 म्हणजे काहीच नसणार आहे. ठीक आहे, तर आता जे ऍव्हरेज होतं तर तेच मी ठेवते. डायरेक्शन मध्ये पूर्ण तुमचा शॅडो 360 डिग्रीला रोटेट करू शकतो, टॉप बॉटम लेफ्ट राईट. ठीक आहे, जो होता इकडे असा होता ना, तर हाच मी ठेवते. ब्लर मध्ये तुमचा शॅडो पूर्ण ब्लर होईल, पुसट होतो. ब्लर म्हणजे काय? पुसट. तर अशा टाइप मध्ये होईल शॅडो. आता तो व्यवस्थित दिसतोय ब्लर 0 असल्यावर, आणि ब्लर मी पूर्ण वाढवला तर तो पूर्ण काय होतं? ब्लर होऊन जातो. थोडी मी इथे ठेवते, मिडललाच ठेवते त्याला. त्यानंतर ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय? तो किती डार्क दिसणार आहे. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी मी अगदी कमी केली तर तो काहीच नाही दिसणार, कारण तो पूर्णच 0 झाला. ठीक आहे, विजिबलच होत नाहीये. ट्रान्सपरन्सी वाढवली तर तो असा दिसेल, अगदीच डार्क दिसेल. ठीक आहे, आणि मग नेक्स्ट पार्ट इथे लास्ट वन आहे तुमचा कलर. कलर वरती क्लिक करूयात, मी कलर देते इथे रेड. आता व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, हा ब्लर असा दिसेल, हा ट्रान्सपरन्सी, हा ऑफसेट, आणि हा डायरेक्शन. ठीक आहे, परफेक्ट. तर अशा टाइप मध्ये तुमची ही नेक्स्ट असाइनमेंट असणार आहे. काय करायचं? सिम्पली वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स घ्यायचे आहेत आणि वेगवेगळे इफेक्ट्स जे आहेत टेक्स्टला तर ते अप्लाय करायचे. तर तुमचा टेक्स्टचा कलर डार्क असेल तर इथे पण कलर कॉम्बिनेशन खूप मॅटर करते. तुमच्या टेक्स्टचा कलर जर डार्क असेल तर शॅडो लाईट कलरचा हवा, आणि जर तुमचा टेक्स्टचा कलर असेल लाईट कलर, जसं की येलो कलरची टेक्स्ट असेल तर मग डार्क कलरची शॅडो तुम्हाला ऍड करावी लागेल. इफेक्ट्स मध्ये जायचं, पुन्हा सेम प्रोसेस. इफेक्ट्स मध्ये जायचं आणि कुठलेही डार्क कलर, जसं की आता जेम होता तो पण घेऊ शकताय, ब्लॅक, ब्ल्यू, ग्रीन. ठीक आहे, तर कुठले डार्क कलर, फेंट कलर्स वापरले तर ते व्यवस्थित विजिबल नाही होणार. ठीक आहे, त्यामुळे कुठलेही डार्क कलर्स वापरा, बघा व्यवस्थित विजिबल होतात. डार्क फेंट नाही होत आहे,
बट डार्क जर वापरला तर विजिबल होतोय. ठीक आहे, तर अशा टाइप मध्ये इथे पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जे आहे तर ते कॉन्ट्रास्ट करायचं. ठीक आहे, तर हे असाइनमेंट्स आहेत तुमच्या. नेक्स्ट वेगवेगळे कलर्स यूज करा आणि थोडासा ट्रायल एरर याच्यामध्ये पण करून बघा. ठीक आहे, हा होता शॅडोचा. डुप्लिकेट करते. पुन्हा इफेक्ट्स. लेफ्ट मध्ये काय होतं, थोडासा ब्लर इफेक्ट येतो साईडला. बाकी काय त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. कलर वगैरे काय आपण चूज करू शकत नाही. फक्त साईडला एक ब्लरचा इफेक्ट येतोय. ठीक आहे, लेफ्ट बघितला. हॉलो मध्ये बघा असा तयार होतं हॉलो. ठीक आहे, मध्ये एक पोकळ निर्माण होत आहे. म्हणजे थिकनेस तुम्ही कमी जास्त करू शकताय. तर हा पार्ट तुम्ही थंबनेल्स वगैरे बनवताय ना, तर तिकडे मोस्टली वापरू शकताय. कलर कॉम्बिनेशन जी आहे याची तर ती कम्प्लिटली तुम्ही इथून चेंज करू शकताय. ठीक आहे, आता याला मी खाली बॉटमला प्लेस करते. कलर चेंज करते. याचा कलर करते रेड. आणि इफेक्ट्स मध्ये जो थिकनेस दिलाय आपण ना, तर तो थिकनेस मी इन्क्रीज करते. ठीक आहे, हा जो थिकनेस आहे तर तो मी इन्क्रीज करते. तर असा दिसेल तो. ठीक आहे, पुन्हा डुप्लिकेट. आउटलाईन. सॉरी, स्पाइस राहिला ना आपला स्पाइस. तर तो स्पाइसला काय होतं, एक थिकनेस पण ऍड होते, सोबत मध्ये एक शॅडो पण तयार होतं. ठीक आहे, शॅडोचा कलर पण तुम्ही इथे चेंज करू शकताय. हा जो स्पाइसचा ऑप्शन आहे त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन आउटलाईन. आउटलाईनला एक आउटलाईन तयार होते तुमच्या टेक्स्टला. त्याची पण थिकनेस तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. ठीक आहे, हे पण मोस्टली तुम्ही थंबनेल्स वगैरे बनवताय ना, तर तिकडे वापरू शकताय. तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. ऍड पेज करते. तर हे सगळे 9च्या 9 इफेक्ट्स आहेत. सिम्पली ते सगळे तुम्हाला इकडे अप्लाय करून बघायचे. इकोला काय होतं, इकोला बघा एकापेक्षा जास्त शॅडो तयार होतात. टोटल 2 शॅडो तयार होतात इकोला. पण दोन्ही शॅडोचा कलर जो आहे ना, तर तो जो तुम्ही कलर घेताय तर त्यातलाच राहील. पहिला शॅडो थोडासा डार्क आणि दुसरा शॅडो थोडासा लाईट, सेम कलर मध्येच राहील. कलर कॉम्बिनेशन काय त्याच्यामध्ये चेंज होत नाही. 2 शॅडोना वेगवेगळे कलर अप्लाय होत नाहीत. पहिला शॅडोचा कलर थोडासा डार्क आणि सेकंड शॅडोचा कलर जो आहे तो थोडासा लाईट त्याच्यामध्ये ऍड होतो. तर हा पार्ट असेल तुमच्या इकोचा. ठीक आहे, सेम डुप्लिकेट करते. प्लेस करते इथे. कलर कॉम्बिनेशन सगळे चेंज करून घ्या. जस्ट अ सेकंड. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लिच. ग्लिच मध्ये काय होतं, ग्लिच मध्ये 2च ऑप्शन्स येतात. एक तर हे कॉम्बिनेशन कलरचं जो की आहे हा कलर आणि पिंक, आणि सेकंड हे कॉम्बिनेशन. तर ग्लिच मध्ये बघा अशा टाइप मध्ये शॅडोज म्हणजे एक आउटलाईनच तयार होते तुमच्या टेक्स्टला. थोडक्यात फक्त 2च ऑप्शन्स येतात त्याच्यामध्ये कलर्सचे. तुम्ही कलर्स चेंज करू शकत नाही. ऑफसेट करू शकताय त्याला, म्हणजे तुमच्या शॅडोचे जी हे आहे तुमच्या टेक्स्ट पासूनचं जे डिस्टन्स आहे ते वाढवू शकताय, किंवा डायरेक्शन पण चेंज करू शकता. अप डाऊन किंवा लेफ्ट राईट जे तुम्हाला हवं आहे तर ते डायरेक्शन अप्लाय करू शकता. कलर कॉम्बिनेशन फक्त सेमच एकच तुम्हाला अप्लाय करता येईल. ठीक आहे, इथे आता परफेक्ट दिसेल बघा. हे 2 कलर कॉम्बिनेशन कुठलेही यातले तुम्ही यूज करू शकता. परफेक्ट. हा एक कॉम्बिनेशन आहे आणि हा एक कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, पुन्हा सेम डुप्लिकेट करते. इफेक्ट्स मध्ये जायचं. निऑन. निऑन मध्ये बघा असा इफेक्ट तयार होतो. ठीक आहे, थोडस याला एक स्पार्कल टाइप जो आहे तर तो तयार होतो निऑनला. आता याचा जो इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी इन द सेन्स तीव्रता जी आहे ते आपण कमी किंवा जास्त करू शकतो निऑन मध्ये अशी. ठीक आहे, कलर्स वेगवेगळे घेतले ना तर वेगवेगळे इफेक्ट्स दिसतील. जसं की इथे मी हा कलर चेंज करते आणि इथे करते ग्रीन, तर असा दिसेल. निऑनच आहे हा, फक्त कलर्स मी चेंज केल्यात. टेक्स्ट कलर चेंज होतो इथे. ठीक आहे, निऑनचा इफेक्ट मधला कलर चेंज होत नाही. इथे फक्त तुमचा टेक्स्टला जो कलर असतो ना तर तोच तुम्हाला चेंज करता येतो, टेक्स्ट कलर.
ठीक आहे, तर हा ऑप्शन आहे निऑनचा. आणि लास्ट वन काय आहे आपला, सेम टेक्स्ट डुप्लिकेट करते. बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मध्ये काय होतं बघा, तुमचा जो टेक्स्ट आहे ना तर त्याच्या मागे एक बॅकग्राऊंड तयार झालाय. ठीक आहे, हा पण तुम्ही थंबनेल साठी वगैरे वापरू शकता. तर बॅकग्राऊंडला कलर मी चेंज करते म्हणजे व्यवस्थित विजिबल होईल. ओके, असा. ठीक आहे, याचा राऊंडनेस तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे शार्प एजेस हवे आहेत की राऊंडेड एजेस हवे आहेत, शार्प की राऊंडेड, हे दोन ऑप्शन्स येतात, हे दोन यूज करू शकताय. स्प्रेड, त्याचा स्प्रेड किती असणार आहे. ठीक आहे, तुम्ही जो टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे किंवा जो बॉक्स तुमच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे तर तो किती जास्त पसरणार आहे तर ते तुम्ही चेंज करू शकता. बट विदिन लिमिट्स 0 to 100 इतका आहे तो. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याची ट्रान्सपरन्सी म्हणजे त्याची विजिबिलिटी जी आहे तर ती तुम्ही इथून चेंज करू शकता. ठीक आहे, विजिबिलिटी जी आहे त्याची तर ती तुम्ही इथून चेंज करू शकता. आणि मग त्याचा कलर लास्टला ऑप्शन येतो. कलर्स कोणते वापरायचे तर त्या अकॉर्डिंगली कलर्स तुम्ही इथे यूज करू शकता. इथे पण सेम कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट हवा. ठीक आहे, कलर कॉम्बिनेशन जो आहे तर तो इथे तुम्हाला कॉन्ट्रास्ट यूज करायचा आहे. तर हा झाला इफेक्ट्सचा पहिला पार्ट. ठीक आहे, जो की खूप इझी आहे. ठीक आहे, तुम्ही कॅनवा ऍडव्हान्स करताय त्यामुळे आय थिंक तुम्हाला हे सगळे पार्ट्स माहिती असतील. बट कोणाला माहिती नसतील तर प्लीज एकदा चेकआउट करून घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे मी अजून एक टेक्स्ट बॉक्स घेतला आणि त्याला एक वेगळा फॉन्ट स्टाईल जो आहे तर तो मी ऍड करते. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्सला एक वेगळा फॉन्ट स्टाईल ऍड केला इथे असा. परफेक्ट. आता इथे सेम टेक्स्ट घ्यायची आणि सिम्पली तुम्हाला इफेक्ट्स मध्ये जायचं. पुन्हा इफेक्ट्स मध्येच गेलात की हे जे 9 इफेक्ट्स आहेत, हे जे आपण 9 इफेक्ट स्टडी केलेले आहेत तर हे 9 इफेक्ट सोडून खाली बॉटमला बघा शेपचा इफेक्ट येतोय. काय इफेक्ट आहे, शेप. म्हणजेच काय, वेगवेगळे शेप्स तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये एकच आहे शेप जो की आहे कर्व. एक आहे नन म्हणजे काहीच नाही आणि दुसरा आहे कर्व म्हणजे कर्व तुम्ही अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे बघा, एक मी कर्व वरती क्लिक केलं ना तर इथे माझ्या जी काय माझी टेक्स्ट आहे तर त्याला एक कर्व जो आहे तर तो अप्लाय झाला. ठीक आहे, आणि मग या कर्व जो आहे ना तर तो कसा असणार आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये गेलात तर तो असा होईल, पॉझिटिव्ह मध्ये आला तर असा होईल. एकच मिनिट मी त्याला खाली शिफ्ट करते. ओके, निगेटिव्ह मध्ये गेला तर तो होईल असा, पॉझिटिव्ह मध्ये आला तर तो होईल असा. ठीक आहे, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कोणताही कर्व तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. ठीक आहे, कधी कधी बघा एखादी तुम्ही डिझाईन बघताय ना, फॉर एक्झाम्पल हॅलो असं लिहिते मी इथे, इफेक्ट्स मध्ये जाते आणि कर्व अप्लाय करते. हॅलो झूम करते बघा, सेम टेक्स्ट मी डुप्लिकेट करते, इथे प्लेस करते. सेम टेक्स्ट आहे. ठीक आहे, सेम मार्जिनला अप्लाय करायचा, फक्त इथे कर्व जो आहे तो मी चेंज करून निगेटिव्ह देते, वरचा देते. ठीक आहे, आणि इथे मी याला प्लेस करते. ह्याचा किती होता कर्व, याचा होता 77. याला पण आपण 77च देऊयात. ठीक आहे, -77. ठीक आहे, आता इथे मी थोडस याला इकडे शिफ्ट करते, याला पण इथे मी शिफ्ट करते. ठीक आहे, पुन्हा सेम एक वेव तुम्ही तयार करू शकता. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह मी दाखवते तुम्हाला. तर अशा टाइप मध्ये तुम्ही एखादं सेंटेन्स असेल, एखाद्याची टॅगलाईन असेल तर ती तुम्ही इथून रेडी करू शकता. ते म्हणजे कर्व मध्ये तुमची रायटिंग जी आहे ना तर ती दिसेल. मग इथे मी हॅलो 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 लिहिलंय, तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट जे असेल ना तर ती इकडे ऍड करू शकता. ठीक आहे, तशा टाइप मध्ये एक सेंटेन्स जे की तुमचं वेव्स मध्ये असेल तशा टाइप मध्ये इफेक्ट्स तुम्ही ऍड करू शकताय. कलर कॉम्बिनेशन कम्प्लिटली तुम्ही चेंज करू शकताय. जे कलर्स हवे आहेत तेच कलर्स तुम्ही इकडे यूज करू शकताय. ठीक आहे, तर हा ऑप्शन होता इफेक्ट्स मधला कर्वचा. ठीक आहे, काय नाव आहे, इफेक्ट्स, आणि इफेक्ट्स मध्ये कर्व याचं नाव आहे. ठीक आहे, तर हा पॉइंट नोट करून ठेवायचा आहे. इफेक्ट्स मध्ये हा एक इफेक्ट आपण स्टडी केलाय आणि हा एक इफेक्ट जो आहे तर तो आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. इफेक्ट मध्ये कर्वचा होता आणि हे सुरुवातीचे जे रेग्युलर टेक्स्टचे इफेक्ट्स आहेत तर ते होते. ठीक आहे,
कलर कॉम्बिनेशनचा चार्ट आपण स्टडी केला काय असला पाहिजे, आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह, डुप्लिकेट पेज करून बॅकग्राऊंड चेंज करून पुढचे डिझाईन्स जे असतील किंवा पुढे तुमचं जे काही टेक्स्ट असेल तर ते कसं चेंज करायचं तर ते आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला एक ऍप सांगणार आहे. ठीक आहे. अजून एक पार्ट मी सांगणार आहे तो म्हणजे ऍप्स. आता भरपूर ठिकाणी ज्यावेळी तुम्ही डिझाईन्स बनवताय, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात इथे हे आपण डिझाईन बनवली. ठीक आहे. तर कधी कधी ना भरपूर ठिकाणी ऑलमोस्ट आता सगळेच जण त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट किंवा स्टोरीज किंवा कुठलाही त्यांचा ऍडव्हर्टिजमेंट पोस्टर ऍड करायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे जे काही आयडीज असतील ना तर ते त्याच्यामध्ये आवर्जून ते मेन्शन करतात. ठीक आहे. मग अशा वेळी पहिला कॅनवामध्ये एलिमेंट्स मध्ये डायरेक्ट तुमचे ऍप्स सर्च होत होते, बट आता होत नाहीत. बघा मी इंस्टाग्राम लोगो म्हणून सर्च करते. ठीक आहे. तर हे असे लोगो दिसतात. जो ओरिजिनल इंस्टाग्रामचा लोगो आहे तर तो इकडे तुम्हाला सर्च लिस्टला ऍड झालेला नाहीये, फोटोज मध्ये पण नाहीये. जो ओरिजिनल लोगो आहे इंस्टाग्रामचा तो पूर्वी होता बट आता तो ऍड झालेला नाहीये. ठीक आहे. सेम मी फेसबुकचा लोगो सर्च करते, फेसबुक लोगो, तर असे लोगो मला मिळतात. पण इकडे मला जो ओरिजिनल लोगो आहे तर तो ग्राफिक्स मध्ये पण भेटला नाहीये आणि फोटोज मध्ये पण भेटला नाही. ठीक आहे. अशा वेळी काय करायचं, सिम्पली हे जे तुमचे लेफ्टला जे तुमचे ऑप्शन्स आहेत ना जसं तिथे खाली तुम्ही स्क्रोल कराल इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळतो ज्याचं नाव आहे APPS ऍप्स आहेत हे पण कॅनवामध्येच आहेत. ठीक आहे. कॅनवामध्येच एक्सटर्नल ऍप्स आहेत जे तुम्ही इझिली यूज करू शकता. काही ऍप्सना लॉग इन करावं लागतं, काही ऍप्स डायरेक्टली यूज करू शकताय. तर आता मी जो तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही डायरेक्टली यूज करू शकताय. सिम्पली ऍप्स मध्ये जायचं. ठीक आहे. हा जो ऍप्सचा पार्ट आहे याच्यामध्ये जायचं, क्लिक करते ऍप्स वरती. जस्ट अ सेकंड. ओके. ऍप्स वरती क्लिक केलं. आता इथे तुम्हाला ऍप सर्च करा. इथे तुम्हाला सजेशन्स पण येतात, वेगवेगळे ऍप्स तुम्हाला दिसतात, हे पण एक्सप्लोर करा. ठीक आहे. आपल्याला जसे एलिमेंट ऍप्सची रिक्वायरमेंट असेल तर त्याप्रमाणे हे पण ऍप्स आपण एक्सप्लोर करू. ठीक आहे. बट तुम्ही सुद्धा ऍप्स मध्ये हे जे काही वेगवेगळे ऍप्स दिलेले असतील ना तर हे भरपूर ऍप्स आहेत, तर हे तुम्ही सुद्धा एक्सप्लोर करा. ठीक आहे. तर मी इथे स्पेसिफिकली एक ऍपचं नाव देते, सिम्पली नोट करून ठेवा. ब्रँड फेच. काय नाव आहे? ब्रँड फेच लोगो. ऍपचं नाव आहे ब्रँड फेच लोगो. स्पेलिंग वगैरे नोट करून ठेवा. ब्रँड फेच लोगो. ठीक आहे. हा पहिलाच आहे बघा, बी सिम्बॉल आहे याचा. ठीक आहे. बी सिम्बॉल आहे. सिम्पली ओपन करायचा. ब्रँड फेच ऍप्लिकेशन मध्ये आलो, ऍप्स मध्ये आपण ब्रँड फेच म्हणून सर्च केलं तर हा एक ऍप आहे ब्रँड फेचचा, तर तो सिम्पली आपल्याला इथे ओपन झालेला आहे. ओके. ठीक आहे. तर आपला हा जो ब्रँड फेच लोगो आहे तर तो आपला ओपन झालेला आहे. ठीक आहे. ब्रँड फेच लोगो जो आहे तर तो सिम्पली आपला ओपन झालेला आहे आता. ठीक आहे. आता इथे सिम्पली जो काही ब्रँड असेल ना तर त्याचं नाव टाईप करायचं. जसं की आपल्याला काय सर्च करायचं, आपल्याला इंस्टाग्रामचा लोगो हवाय ना तर इंस्टाग्राम म्हणून टाईप करायचं. इथे बघा खाली इंस्टाग्राम आला. इंस्टाग्रामचे जे काही ऑफिशियल लोगो असतील तर ते सगळे तुम्हाला अवेलेबल होतात आणि हे तुम्ही तुमच्या पेज वरती ऍड करू शकताय. हा लोगो आहे. सिम्पली मी साईज स्मॉल करते आणि इकडे मला प्लेस करायचं तिथे मी प्लेस करते. मी अजून नंतर डिटेलमध्ये झूम करून त्याची साईज अजून कमी करू शकते. ठीक आहे. तर हा झाला इंस्टाग्रामचा लोगो. त्यानंतर आहे फेसबुकचा लोगो. पुन्हा सेम साईज छोटी करायची आणि व्यवस्थित ऍड करायचा. तर झूम करायचा हा जो पार्ट तुम्ही इथे करताय ना लोगोचा, एकच मिनिट, हा जो लोगोचा पार्ट तुम्ही इथे बनवताय ना तर हा प्रॉपर झूम करायचा आणि व्यवस्थित सेट करायचा सो दॅट त्याचं फिनिशिंग क्वालिटी जी आहे तर ती व्यवस्थित दिसली पाहिजे. म्हणजे दोन लोगो मधला डिस्टन्स वगैरे असेल तर ते व्यवस्थित परफेक्टली तुम्हाला इकडे मॅनेज करायचं. ठीक आहे. जे काय हवं असेल, जसं की अजून मला युट्यूबचा लोगो हवाय तर सिम्पली युट्यूब टाईप करायचं. युट्यूबचे लोगोज अवेलेबल होतील. ठीक आहे. तर वेगवेगळे लोगो आहेत इथे युट्यूबचे पण, कुठला तुम्हाला हवाय त्या अकॉर्डिंगली. इथे हा लोगो झालाय. मला हा हवा असेल तर हा, पण आता इथे हा नाही आपल्याला वापरता येणार, इथे वेगळाच लोगो वापरावा लागेल जो की हा असेल. ठीक आहे. साईज छोटी करायची आणि सिम्पली तो जो लोगो आहे तर तो इथे या एलिमेंट सोबत तुम्हाला
ऍड करायचा आहे. ठीक आहे, बघा तुमचा लोगोचा एक लाईन जो आहे तर तो रेडी झालेला आहे आणि या अकॉर्डिंगली तुमचे सगळे लोगो तुम्ही इथे व्यवस्थित ऍड केलेले आहेत. ठीक आहे, हे एकत्र ग्रुप करू शकताय, एकत्र सिलेक्ट मल्टिपल आणि मग ग्रुप. मोबाईलमध्ये सिलेक्ट मल्टिपलचं ऑप्शन आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. इथे सिम्पली काय करायचं, स्क्रोल करायचं आणि एकत्र ग्रुप करायचे. ठीक आहे, आणि ग्रुप केल्यानंतर जर तुमचे एलिमेंट्स थोडे लहान असतील ना कंपॅरेटिव्हली, मग झूम करायचा. कारण जर झूम आउट असेल असं असेल ना तर मग ते त्याची अजून साईज छोटी होणार नाही. तुम्ही कितीही त्याला पुल किंवा पुश केलं ना, पुश केलं ना तरी त्याची साईज छोटी होणार नाही. तर मग त्यावेळी काय करायचं, झूम इन करायचं आणि मग साईज छोटी करायची आणि मग जिथे हवा आहे तिथे तुम्ही त्याला प्लेस करू शकता. ठीक आहे, झूम करायचं कंपल्सरी जर साईज एकदम छोटी असेल तर. व्हॉट्सअपचा पण लोगो इथून तुम्हाला मिळतो. ठीक आहे, व्हॉट्सअप साईज छोटी, सिम्पली जिथे ऍड करायचं तिथे तुम्ही त्याला ऍड करू शकता. ठीक आहे, तर हा जो ब्रँड फेजचा ऍपचा पार्ट आहे तर तो आज तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लोर करायचा आहे. ठीक आहे, परफेक्ट. तर मी आज आपण ट्युटोरियल काही बघितलेले नाहीत, पण आज खूप मेजर एलिमेंट्स आपण बघितलेले आहेत, मेजर फीचर्स आपण एक्सप्लोर केलेले आहेत. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा तुमचा कलर कॉम्बिनेशनचा पार्ट आहे, तर तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. इफेक्ट्स आणि इफेक्ट्स मध्ये कर्व अशा टाइपची एक लाईनची वेव्ह तुम्हाला क्रिएट करायची आहे. इथे तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट पण ऍड करून बघा, जसं की हॅलो, हॅलो नंतर एव्हरीवन, किंवा मी इथे टाइप करते हाऊ, इथे मी करते वॉज, झूम इन करते हाऊ वॉज. आता वेव्ह मॅच करायची आहे ना एकमेकांसोबत. हाऊ वॉज माय, हाऊ वॉज माय डे. बघा वेगवेगळे मी ऍड केले. इथे काय करते डे आणि इथे एक एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेटरी मार्क मॅच होत नाहीये, रिमूव्ह करा, हे व्यवस्थित इथे प्लेस करा. एक्सक्लेमेटरी मार्क एक्सटर्नली ऍड करा, काही हरकत नाही. एलिमेंट्स मध्ये एक्सक्लेमेटरी म्हणून सर्च केला तर एक्सक्लेमेशन मार्क्स चे भरपूर ऑप्शन्स मिळतात. कोणताही त्यातला घेऊ शकता ग्राफिक्स मधला, आणि जशी डिझाईन आहे थोडस झूम इन करून त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला रोटेट पण करू शकता. व्यवस्थित इथे मी आता त्याला प्लेस करते. हा वॉज माय डे. ठीक आहे, तर असे लाईन वेव्स असतील तर ते प्रिपेअर करा, तुम्हाला डिझाईन्स मध्ये खूप जास्त हेल्पफुल असणार आहेत. ओके, तर आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती, जे तुम्ही डिझाईन्स मध्ये तुमचा 100% यूज करू शकता. ओके, चालेल तर लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू सो मच, बाय. प्लीज असाइनमेंट्स कम्प्लीट करून चेकिंगला शेअर करा.